नमस्कार प्रेक्षकांनो, स्टार प्रवाहावरील ठरलं तर मग या मालिकेच्या आगामी भागात आपण पाहणार आहोत की अर्जुन आणि सायली हे मैफतला भेटायला आलेले असतात आणि अर्जुन हा मैफतला बोलतो, मैफत तुला काय वाटलं, तू काही नाही बोलला म्हणजे तुला मी माफ करेल असं होणार नाही. जर तू मला सर्व सत्य सांगितलंस तर मग मी तुझी शिक्षा कमी करू शकतो. आणि हे सायली बोलते, तू कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. तुझी एकुलती एक म्हणणारी मुलगी ती सुद्धा आता तुझ्याबरोबर नाही आणि तिचा या अपघाताशी काही दूरचा देखील संबंध नसेल. हे बघ मैफत, हे सगळं नागराज किल्लेदार यांनीच केलं आहे, परंतु आम्हाला फक्त तुझ्या तोंडून हे वधून घ्यायचं आहे. आणि तेव्हा नागराज वखून त्या दोघांकडे पाहत असतो. त्यानंतर आपण पाहतो कोर्टामध्ये सुनावणी होत असते आणि रमेश मोरे देखील आलेला असतो आणि अर्जुन हा सर्वांच्या समोर रमेश मोरेला प्रश्न विचारतो. रमेश, ज्या दिवशी रविराज किल्लेदाराच्या परिवाराचा आणि त्याचा अपघात झाला होता, कंपनीच्या मालकीची होते, मला सांगा ज्या दिवशी अपघात झाला होता त्या दिवशी ती ट्रक तुम्ही कोणाला दिली होती. तेव्हा रमेश सांगतो, यांना दिली होती. असं बोलून तो नागराजकडे बोट दाखवतो आणि अजून बोलतो, नाव घ्या. आणि तेव्हा रमेश सांगतो, नागराज किल्लेदारांना मी त्या दिवशी ट्रक दिली होती. आणि त्यानंतर आपण पाहतो कोर्टामधून नागराजला अटक करून जेलमध्ये घेऊन जाण्यात येत असते. तेव्हा नागराज हा सायली आणि अर्जुनवर रागवलेला असतो आणि तो त्यांच्याकडे जातो आणि त्यांना बोलतो, तुम्ही माझ्यावर कसला सूड उगवण्याचा प्रयत्न करत आहात, परंतु मी तुम्हाला यशस्वी होऊन देणार नाही. तुम्ही हे सर्व जाणीवपूर्वक करत आहात. तेव्हा सायली उत्तर देते, नागराज काका, मी काहीही जाणीवपूर्वक करत नाही, फक्त तुझ्या कर्माची फळे आहेत आणि ती तुला भोगावीच लागतील. आता येणाऱ्या भागामध्ये नागराजचे सत्य उघड झाल्यानंतर सायली व प्रियाची खरी तन्वी कोण आहे, सायली की प्रिया, हे सत्य देखील सर्वांच्या समोर उघड होणार का, हे पाहणं अतिशय रोचक ठरणार आहे. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.